ती वस्तू मिळणार होती परंतु ती मिळाली नाही याचंही दुःख न करता आपल्या अंतःकरणाचा निश्चय हा दृढ राहायला पाहिजे. आता आलेल्या वस्तू कोणकोणत्या आहेत? आता आपण नेहमी विचार करतो की आपले बालपणापासून जर आपण विचार करता आपल्या संगतीत किती लोक आले, अनेक लोक आले. आज आपल्या संगतीत आहेत का? ते लोक खूप कमी झाले. आता जे लोक आहेत ते शेवटपर्यंत राहणार आहेत काय? मग ते पत्नी असो, लेकरू असो, नवरा असो, आई असो, वडील असो, मित्र असो, शेजारी असो, याच्याबद्दलची आशा निरर्थक आहे. त्यांचे आपले विचार जोपर्यंत मिळतात तोपर्यंत पती पत्नी, विचार जुळते मिळते राहिले नाहीत तर संसार नाही ते जंगलच आहे. एक प्रकारचं का संसार आहे तो जंगल आहे. जंगलात राहून झोपडीत राहत असतील, एक वेळ खाऊन पाला पातोळा खाऊन राहतात परंतु विचार एक आहे. मग तो खरा संसार आणि तो खरा परमात्मा. म्हणून माणसाला दुःख जे होतं ते दुःख होण्याचं कारण त्याच्यामध्ये असणारी आसक्ती आहे. म्हणून आपल्या संगतीत जी माणसं येतात त्या माणसाला ओळखता आलं पाहिजे की आपली आहेत का. जोपर्यंत आपली आहेत तोपर्यंत आपलं मानायचं. ज्या दिवशी त्यांनी आपला जर सोडलं तर आपणाला त्याला सोडता आलं पाहिजे. हे होत नाही. माणसाला आसक्ती चिटकून राहते. आज ना उद्या यांच्यात बदल होईल, आपल्यासारखे होतील या भावनेला माणूस मृदयाच्या पाठीमागे धावतो, निश्चय बदलतो. मग ध्येयाकडे वाटचाल होत नाही. परमेश्वराकडे जायचं म्हणून हे सगळे जमा केलो आपण. यांच्यासाठी परमेश्वर राबवायचं. परमेश्वराकडे आपणाला जाण्यासाठी कामवासना ताब्यात राय म्हणून विवाह केलेला आहे. विवाहासाठी विवाह नाही. विवाह काही पूर्ण ध्येय नाही, उपध्येय आहे. ते तिकडे जाण्यासाठी आहे. तिकडे जाणार अर्थ होत असेल तर उपयोगाचा नाही आपल्याला, तो त्यावर सुटलं पाहिजे. म्हणून हा जो निश्चय आहे ज्ञानेश्वर माऊलींनी हा संन्यासाच्या विषयी मांडलेला विचार आहे. तर आपला प्रत्येक ध्येयासाठी हा विचार महत्वाचा आहे. आपल्याला अभ्यासात जर करायचं असेल, एखाद्या पुस्तकाचं जर ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्याचा पिछा केला पाहिजे, पुन्हा पुन्हा त्याचं वाचन केलं पाहिजे. ज्यांना ज्यांना ते समज त्याची संगती केली पाहिजे तर ती गोष्ट जमेल. ज्ञानेश्वरी आपल्याला समजून घ्यायची जर असेल तर ज्ञानेश्वरी ज्यांना ज्यांना समजले असं आपल्याला वाटते त्यांच्या संगतीत गेलं पाहिजे. म्हणून संन्यासाची व्याख्या करताना माऊलीने असं सांगितलेलं आहे की बाबा आता या ठिकाणी आपण संन्यासी म्हणतो मठासाठी भांडून घेतात. माऊली म्हणतात हे योग्य नाही ती गोष्ट. तरी गेली याची शे न करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चय अंतरी मेरू जैसा. मेरू सारखे दृढ पाहिजे. आणि मी माझे आईशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासी कोणाला म्हणायचा? अर्जुना, मी आणि माझं अहमत्व आणि ममत्व या दोन्हीचा त्याग करतात आला पाहिजे. अहमत्व म्हणजे मी आहे, हे शरीर मी आहे असं जर वाटत राहिलं त्याला तर तो संन्यासी होऊ शकत नाही. त्याला संन्यासी जर व्हायचं असेल तर अगोदर हे जे मी नावाची वस्तू आहे हिला विसरता आलं पाहिजे. हे विसरत नाही माणूस. हे मीला विसरणं अत्यंत अवघड गोष्ट आहे. कारण त्यांनी जो काय खेळ मांडलेला आहे त्या खेळामध्ये तो गुंतलेला आहे. मी म्हणजे घरच आहे. घराचं काही नुकसान झालं तर रडू येत. कारण ते त्याचं नुकसान म्हणजे माझं नुकसान आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे. हे सुटलं पाहिजे. मीला विसरलो पाहिजे. हो, खूप मुलं आहेत पण मुलगा जर बापाला पोसत नसेल तर बापाला त्याला आसक्ती काय राहील? राहू शकत नाही. राहतं वेडेपणाचा आहे तो. त्याचप्रमाणे बापाला जर मुलाची आठवण तर मुलांना तरी बापाची काय आठवण ठेवावी? काही ठेवायची गरज नाही. पण ही गोष्ट केव्हा शक्य होते की त्याला पंचीकरण नीट समजलं असेल तर. हे शरीर मी नाही, याच्यामध्ये असणार सूक्ष्म शरीर मी नाही, त्यामध्ये असणार कारण शरीर मी नाही, त्यामध्ये असणारे महाकारण शरीर सुद्धा मी नाही. मग मी कोण आहे? तर मी सच्चिदानंद रूप आहे. माझं स्वरूप म्हणजे अगदी आनंद रूप आहे. आणि मी जर आनंद रूप असू तर बाहेरच्या वस्तूवर माझा आनंद अवलंबून राहायची काही गरज नाही. बाहेरच्या वस्तू आल्या काय आणि गेल्या काय त्याच्याशी आनंदाचा संबंध नाही. परंतु शरीर चालावं, शरीर झोपेत येतात, आत्मा आहे तोपर्यंत अन्न लागते, पाणी लागते, हवा लागते, कपडे लागतात. या सगळ्या वस्तूंची व्यवस्था करणं आवश्यक असते.
म्हणून त्यांची व्यवस्था करीत असताना याची काळजी घेतली पाहिजे. यांची ही व्यवस्था करीत असताना आपण आनंदाला मुकू नये. कपड्यासाठी शरीर जळू नये. अहो शरीर चांगलं राहून कपडे घालतो आपण, नाही का? आता कपडे जळाले ना, हाताने जर चोळीत बसले तर हात जळतात. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत करता येईल, परंतु कपडे जळू लागलेत म्हणून स्वतःला जाळून घेणं अज्ञानपणाचं लक्षण आहे. हे जसं खरं, त्याप्रमाणे आपले जे नातलग असतात, हे नातलग आपणाला कशासाठी असतात? परमेश्वराकडे आपणाला जात असताना मदत करणारे असावेत. हे जर परमेश्वराकडे जात असताना मदत करत नसतील तर यांचा त्याग करता आला पाहिजे. यांचा त्याग करणं सामान्य गोष्ट नाही. बोलणं सोपं आहे, सोडणं सोपं नाही. हे जर गोष्ट समजली तर माणूस आनंदी झाला, अत्यंत आनंद होतो. म्हणून मीला विसरता आलं पाहिजे. मी माझे आईशी आठवण, मीच विस्मरण झालं तर माझं विस्मरण आपोआप होतं. माझं म्हणजे माझ्या वस्तू, माझं घर, माझी पत्नी, माझे मुलं, माझा गुरु, माझा शिष्य, माझा धर्म, माझं शिक्षण, सगळ्या गोष्टी आपण आपल्या केलेल्या आहेत. आणि या माझ्या वस्तू ज्या आहेत त्या जर वस्तू खराब झाल्या तर आपल्याला दुःख होतं. ज्ञानेश्वर म्हणतात मीला तर विसराच, पण माझेपणा जो आहे, ममत्व जे आहे, हे विसरता आलं पाहिजे. आणि हे ज्याच्या अंतःकरणामधून निघून गेलं मी आणि माझेपणा, पार्था तो संन्यासी जा निरंतर, कायमचा संन्यासी झाला तो. त्याच्यात कधी अंतर पडणार नाही. या दोन वस्तू जर राहिल्या आणि अंगावर भगवे कपडे घातले, डोक्यावर जटा वाढविल्या, किंवा कोणत्याही रंगाचे कपडे जरी घातले, आता हे लक्षणं संपली तर नवीन संन्यासी होऊ लागले, नाही का? नवीनच झालं सगळा प्रकार आता. म्हणून माऊलीनं सांगितलं की बाबा त्याच्याशी काही संबंध नाही, फक्त अंतःकरणामधून त्या दोन गोष्टी निघाल्या पाहिजे, मी आणि माझे. माझे म्हणजे माझी बायको, माझी लेकरं, माझे बाप, माझं घर, माझी संपत्ती, माझे मुलं, माझी पत्नी. हे असा जो संबंध आहे याला तुकाराम महाराजांनी जाळं म्हटलेलं आहे. हे गुंडाळून घेत ते पुढे जाऊ देत नाहीत. कारण की मृत्यू पावत असताना हे सगळे उभा राहतात. म्हणून जीवनपणी त्यांना तुम्हाला तोडता आलं पाहिजे तर जमली गोष्ट, नाही तर नाही जम. म्हणून हे जे माझेपणा जो आहे, माझ्या वस्तू ज्या आहेत याची आठवण राहता कामा नये. अंतःकरणातून त्यांना विसरता आलं पाहिजे. त्यांना सोडून देणं असं त्याचा अर्थ नाही. ते जवळ राहिले तरी चालतात, परंतु त्यांचं स्मरण असता कामा नये. स्मरण भगवंताचं असावं, यांचं विस्मरण असावं. होते का याच्या उलट घडते. माणसं मठात राहतात, चिंता घरची करतात. काय उपयोग झाला? असं असावं, आम्ही घरात राहावं, चिंता मंदिराची करावी, भगवंताची करावी. हे उलट होत आणि उलट झालं दुःख होत. म्हणून परमेश्वराचं नामस्मरण करता असलेलं घर सोडून जाणं हे शास्त्रात कुठंच बसत नाही. मग तुम्ही घरात राहिलं तरी चालते, मंदिरात राहिलं तरी चालते, फक्त स्मरण भगवंताचं पाहिजे. हे होत नाही. हे दोन राहतात, मी आणि माझे, आणि देवाचं नाव घेऊन असं लोकाला दाखवायचं असतं. जे जे लोकाला दाखविण्याचा प्रयत्न करतात ते नष्ट होतात. नष्ट होतात म्हणजे भगवंतापासून दूर जातात. लोक त्याला मान मान्यता मोठं काही करतील, परंतु त्यांना त्याचा आनंद राहत नाही. आणि जर स्वतःला आनंद राहिला नाही तर लोकाला काय आनंद देणार? संन्यासाचं लक्षण काय? लक्षण येत मी आणि माझे आईशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पारता तो संन्यासी जा निरंतर. जो असा मनानं झाला, कसा? भगवंताच्या नामात पूर्ण गुंतला, माझे पण नाही, अहंकार नाही. जो मने आईशी झाला, मनानं असा जो तयार झाला, संगीतोची सांडिला, त्यानं संगत सोडली. संसाराचा संग तोडून टाकला त्याने. संगीतोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला खंडित. मग काय होईल त्याला? सुखाची प्राप्ती होईल. कशी सुखाची प्राप्ती होईल? अखंडित.
त्याला सुख क्षणभर सुद्धा सोडून जाणार नाही. सुख त्याच्या जवळ येईल आपोआप. म्हणून म्हटलंय की मनोनी सुखे सुख पावला खंडित, खंड न पडता त्याला सतत सुख प्राप्त होतं. ही गोष्ट अगदी बालवयापासून जर मुलांच्या डोक्यात आपण आणून दिली तर परमार्थाकडे तो नीट जाऊ शकतो. कारण जी गोष्ट आपणाला न पटणारी असेल तर त्या गोष्टीला आपण सोडून द्यायचं शिकवलं पाहिजे. आग्रहाच्या खातर कोणती वस्तू आपण जवळ ठेवू नये. आपणाला पटली नाही ना ती गोष्ट तर त्या गोष्टीपासून आपण दूर राहणं आवश्यक आहे. ही गोष्ट शिकवित नाही माणूस. कोणाच्या तरी आग्रहा खातर माणूस आपणाला न पटणाऱ्या गोष्टी करतो. त्याच्यातून त्याला अविद्या प्राप्त होते, त्याला बंधन प्राप्त होतात. म्हणून म्हटलं माऊली ना की बाबा असं मनच तयार करा की त्याला मीची आठवणच होऊ नये, माझेपणाची आठवण होऊ नये. त्याला नामस्मरण भगवंताचं करता आलं पाहिजे. आणि भगवंताचं नामस्मरण करता घर सोडून जायची आवश्यकता नाही. म्हणून भावला स्पष्ट म्हटलंय आता गृहादिक आघवे. गृहादिक, गृह आणि आदी म्हणजे घराला लागून असणाऱ्या बाकी सगळ्या गोष्टी. घर कोणासाठी? आपल्यासाठी. आपल्यासाठी म्हणजे आपल्या बायकोसाठी, बायकोसाठी म्हणजे आपल्या लेकरासाठी. याच्यासाठीच घर नाव. आदी शब्दाचा अर्थ असा घर आणि घरामध्ये राहणारे सगळे. या सगळ्याचा संबंध येत नाही. आता गृहादिक आगवे ते काही न लगे ते जावे. ते काही टाकून द्यायची गरज नाही. घराला सोडून जायची गरज नाही. का? जे घेते झाले स्वभावे निसंग मनोनी. अरे ज्याचा स्वभावच निसंग बनला, अंतःकरणात त्यांचा संग राहिला नाही, बाहेर संग्रह काय फरक पडालाय? कारण अंतःकरणाशी संबंध आहे, बाहेर वस्तूशी त्याचा संबंध नाही. म्हणून म्हटलं की बाबा अंतःकरणाला तसं बनव. हे सोडून जायची गरज नाही, याचा त्याच्याशी काही संबंध नाही. असा स्वभावानच आपल्या घेतलं पाहिजे. आणि असं अंतःकरण झालं तर तो खऱ्या अर्थानं निसंग झाला, संगरहित झाला. आणि घर सोडून जरी गेला आणि त्या डोक्यात जर तेच विचार राहिले तर पाप कर्म झालं. नाहीतर याच्या उलट घडतं. जर योग्य वयामध्ये योग्य काम जर तुम्ही केला नाही तर पाप होते आपोआप. मग घर सोडायची गरज. घर जर सोडलात तर जिथं जाचाल तिथं मठालाच घर तयार करसाल ना. अहो घरी चटणी भाकर खात होते, मठात जाऊन भजे पुऱ्या जिलेब्या खाऊ लागला. उडं झालं ना ते कारभार. घरी एकटी बायको होती तिथं 10 बायका पाहायला मिळू लागल्या. सुटले का गुंतले आता? गुंतले ते गुंतले, अनेकाला गुंतून घेतली. एकटे कुठे गुंतते हो, दुसऱ्याला घेऊन जाते इथं फार चांगला आहे चांगला आहे. म्हणून म्हटलंय बाबा आता गृहादिक आगवे ते काही न लगे ते जावे. जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून. माझं आता उदाहरण दिले इतकं सुंदर बघा. देखे आग्नी विझोनी जाय. धर 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 आगी लागली ती खूप मोठी, पण विझली. मग ते राखोंडी केवळू होय. मग राखोंडी झाली. त्याचे जे इंगळा पण होता, इंगळ जे होते ते इंगळ नाहीच झाले, केवळ रक्षा झाली, राख झाली. तैते कापूसे घेऊन सुये जिया परी. मग कापूस जरी त्याला लावला तर जळते का? ते नाही जळत. राख होणं महत्वाचं आहे. म्हणजे आपण भस्म धारण करतो म्हणजे असं भस्म पाहिजे. भस्माचा अर्थ हा आहे की हे भस्म अंतःकरणामध्ये असणारच अहमत्व ममत्व हे नाहीचे झाले पाहिजे. म्हणून म्हटलं माऊलीने की बाबा अग्नी विझून गेल्याच्या नंतर केवळ राखोंडी राहते. त्या राखोंडीला जरी तुम्ही कापूस लावला तर ते काही राख, ते काही जाळ धरीत नाही. मग ज्याचं अंतःकरण असं जर झालं, घरात बायको असली काय, लेकरू असले काय, त्याचा काय संबंध येणार आहे? त्याचा काही संबंध येत नाही. परंतु ही गोष्ट समजली पाहिजे. त्याप्रमाणे तैसा असते मी उपाधी. उपाधी म्हणजे घर दार सगळ्या वस्तू, सगळ्या घरची माणसं आहेत. उपाधी म्हणजे सगळ्या वस्तू, लेकरं बाळ, तुमचे घर, संपत्ती, धन, मान, मराठा, हे सगळ्या उपाधी आहेत. ना करी जे तो कर्मबंधी. ना करी जे तो आकळत नाही त्या कर्माच्या बंधनानं, तो कर्म करीत राहतो. सर्वसामान्य माणसं ज्याप्रमाणे कर्म करतात त्याप्रमाणे तोही कर्म करतो.
परंतु त्या कर्माच्यामुळे तो बांधल्या जात नाही. त्या कर्माचं बंधन त्याला आकळीत नाही. ना कळी जे न अधिक आकळणे, त्याला कर्मबंध धरत नाही. कोणाला अंतःकरणातून आता राखोंडी ज्याची झाली असेल, दत्त प्रभू म्हटलं तर त्याचा अर्थ असा की हे राख होणं. दत्त प्रभू म्हणजे राख होऊन जाणं, काही नसणं. कोणाची राख? आपल्या त्या काम क्रोध लोभ मोह मत मत्सराची राख आणि या मीपणाची राख. गोसाईपणाचा अभिमान किंवा मी हे पंथाचा मी या धर्माचा आमचा सगळ्यात श्रेष्ठ आहे असं वाटणं पुन्हा चिटकन असतो. म्हणून याचं वाचाच बंद होऊन जाते. तू कोणाला कशाला बोलेल म्हणून म्हणून असं म्हटलं बाबा तैसा असते निउपादे ना करी जे तो कर्मबंधी. कर्माचं बंधन त्याला पकडू शकत नाही. मग जयाची बुद्धी संकल्प नाही, त्याच्या बुद्धीच्या मध्ये संकल्प येतच नाही. मला हे करायचं असं त्याला वाटतच नाही, कारण त्याचा संकल्पच भगवंत आहे. रात्रंदिवस आपलं जे काम आहे याचा अर्थ असा नाही घरात बसून नाही. तुम्ही जे काही उद्योग पत्करला असेल तो उद्योग इमानी बारे करणं, याच्यात पुन्हा घोटाळा होऊन जातो. काही लोकांना मंदिरातच जाऊन बसायला सुरुवात केलं नाही. असं नाही, तुम्ही जे काही काम करता का जग कसं चालेल, तुम्हाला खाऊ कोण घालेल, उत्पन्न करता आलं पाहिजे योग्य. हे सगळं आपापल्या योग्यतेनुरूप ज्या वेळात जे करायला पाहिजे त्या वेळात तुम्ही ते केलंच पाहिजे, नाही का? वयानुरूप तुमचं जे काम आहे ते काम तुम्ही केलं पाहिजे. ते जर केलं नाही तर प्रकृती तुम्हाला करून घेते, ते मग ते खराब होऊन जाते ना. अजून आता हाच प्रश्न होता ना, मी क्षत्रिय आहे विसरला तो आणि संन्यासाच्या गोष्टी करायला लागला. अजून तुला जमतच नाही, कशाला करतोस? तो स्वधर्म नाही ना तो. त्याप्रमाणेच आहे. आपण घ्यायचं म्हणजे काय, कशासाठी आहे? महाराजांनी सांगितलं बा तुमचं जे ध्येय आहे, तुमचं जे मोठेपण आहे, हे मोठेपण टिकविण्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, काही गोष्टी पकडाव्या लागतात. हे नीट समजून घेतलं तर मोठेपण टिकते, नाही तर मोठेपण टिकत नाही. महाराजांनी उदाहरण दिलं, पाकिस्तान हरला, त्यातलं धन वळवणार नाही आपल्याकडे. भारतीय संस्कृतीच नाही, धनाचं धन आणणं आपल्याला महत्व नाही. विजय प्राप्त झाला याच्यात आनंद आहे. शिवाजी महाराजांनी सुद्धा असंच केलं. जी काही संपत्ती आपल्याला मिळाली ती राजाचं वैभव वाढविण्यासाठी वापरली, स्वतःचं वैभव वाढवण्यासाठी वापरलेलं नाही. हे समजणं फार महत्वाचं आहे. म्हणून परमार्थ करीत असताना सर्वसामान्य माणसाला खऱ्या साधूचं दर्शन होणं आवश्यक आहे. कारण खरा साधू समजतो कुठं? त्यांच्या आचरणानं समजतो, वर्तनानं समजतो, कपड्या लत्यानं समजत नाही. कोण्या मंदिरात राहतो याच्यावर साधुत्व ठरत नाही, तो कोण्या वृत्तीत राहतो याच्यावर त्याचं साधुत्व ठरत, नाही का? दत्तात्रयाच्या मंदिरात राहून दत्तात्रयाचा भक्त असल्याची काय खात्री आहे? नाही खात्री. अंगावर भगवे कपडे घालून त्यांचा अंतकन भगवं झालं का, हा प्रश्न महत्वाचा आहे. भगवं अंतकन होणं म्हणजे मी आणि माझं याची आठवण विसरणं. म्हणून माऊली असं म्हणतात की बाबा ना करी जे तो कर्मबंदी जयाची बुद्धी संकल्प नाही. संकल्प असणं म्हणजे या वस्तू मला प्राप्त होणे असं वाटणं. जो भगवंताकडे पोहोचला तर कशाचा संकल्प राहिला शिल्लक? संकल्पापासून सुटला. म्हणून म्हटलेलं आहे की तुला संन्यासी व्हायचं म्हणजे काय कर, त्या संकल्प सोडून दे. संकल्प सोडणं सामान्य गोष्ट नाही. अहो तुम्ही इथं झोपून जातात कर, कसं झोपणं? जागरण घालणारे झोपणं कसं होईल? उदाहरण काय की ज्याचं अतिशय जागरण झालं त्याला झोप म्हणायची गरज नाही. हो, दगडावर पडलं की झोपतो तो. नाही, चालताना डोळे लागतात, कारण जागरण जास्त झालं ना. त्याप्रमाणे भगवंताचा एवढा छंद लागला, विषयाला विसर म्हणायची गरज नाही. विषय त्याला आपोआप सोडून पळून जातात. कशाला ती त्याच्याकडे? म्हणून माऊलीने असं म्हटलंय, मनोनी कल्पना जय सांडे. संकल्प ज्याच्या बुद्धीच्या मध्ये येतच नाही, कल्पना कशी राहील? मग संकल्पाच्या नंतर कल्पना निर्माण होते. नाही, आमच्या मनात आलं की एक मंदिर बांधायचं, संकल्प झाला. मग कसं मंदिर बांधायची ती कल्पना झाली. प्रथम संकल्प आणि त्या संकल्पाला साकार कसं करायचं याच्यासाठी कल्पना आली. मला म्हटलं संकल्प बुद्धीत नाही, म्हणून कल्पना जय सांडे. कल्पना आपोआप सुटून जाते. कल्पना कशी राहील? तैचिगा संन्यास घडे, तेव्हा संन्यास घडतो. जर कल्पना सुटली नाही तर संन्यास घडू शकतो. म्हणून ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. म्हणून अर्जुना, अरे
संन्यास आणि योग या वेगवेगळ्या गोष्टी नाही, या दोन्ही गोष्टी एकच आहे. संन्यास आणि योग त्या वेगळ्या गोष्टी जे लोक समजतात ते अज्ञानी असतात. म्हणून ज्यांच्या अंतःकरणाच्या मध्ये मी नाही, माझेपणा नाही, या कल्पना परंतु सर्वसामान्य माणसं इकडे लक्ष देत नाही. हे सर्वसामान्य अज्ञानी असल्यामुळे त्यांना ज्ञानयोग समजत नाही आणि कर्मयोगही समजत नाही. कसे समजतील? कारण त्यांना स्वतःच सोड समजत नाही. म्हणून अर्जुना, संन्यास, सांख्य, योग हे वेगळ्या वस्तू नाहीत, एकच आहे. म्हणून अर्जुना, जोपर्यंत ते समजून घेणार नाहीस तू, तोपर्यंत तुझ्यात मोठेपण येऊ शकत नाही. म्हणून सहजेचे अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न, निर्वी दीपा प्रति कायानान प्रकाश वाहती. अरे हे सहज अज्ञानी असत. मग अज्ञानी असल्यामुळे त्यांना संन्यास वेगळा, कर्म वेगळा असं त्यांचं मन चालत राहतं. हे खरं म्हणजे भिन्न नाही. आता उदाहरण, निर्वी दीपा प्रति कायानान प्रकाश वाहती असं बघ की बाबा, दिवा जो आहे, दिव्याचे प्रकाश त्या भिन्न भिन्न असतात का? एकच असते. दिवा लागलेला आहे, त्याला वेगळा प्रकाश, त्याला वेगळा प्रकाश असं दिसतो का? हे ज्याप्रमाणे दिसत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याच्या ठिकाणी मतभेद असत नाही. भिन्न भिन्न असा प्रकार दिसत नाही. भिन्न भिन्न जर प्रकार दिसला तर तो अज्ञानी समजेल. म्हणून बाबा अर्जुना, सम्यक अनुभवे जी देखील तत्वाधरे ते दोही काही ऐक्य भावे मानसिदा. म्हणून अर्जुना, ज्याला नक्की समजला दोन्ही मार्ग मोक्षाच्या प्राप्तीच्या दृष्टीने ज्याने अनुभव घेतलेला आहे, म्हणजे मोक्ष प्राप्तीचा म्हणजे परमात्म्याचा आत्म्याचा ज्याने अनुभव निश्चितपणे घेतलेला असेल तो सांख्य वेगळा, संन्यास वेगळा, योग वेगळा असे प्रकार तो मानित नाही. तर एकच जाणती परमेश्वर प्राप्ती करता आपल्याला जी साधना करायची आहे ती म्हणजे परमात्म्याचं ज्ञान आणि परमात्मा सचितानंद रूप आहे. आपण साधन करिता सहज लक्षात आणलं पाहिजे, मी जे करू लागलेलं आहे त्याच्यात मला आनंद मिळू लागला की मला लबारची तर योजना झाली ना, आणि काम करतानाच लबारची करते. आपोआप हे इतक्या लवकर विसरून जाते की आम्ही कशासाठी मंदिरात चाललो, किंवा आपण कुठे जातो, कुठे कीर्तन करतो, आपण कशासाठी चाललो की परमेश्वराची भक्ती व्हावी आणि परमेश्वराच्या भक्ती कशासाठी तर मला आनंद व्हावा. तिथं जेव्हा आनंद होत नसेल तर ते आपल्यासाठी मंदिर नाही. लोक त्याला मंदिर म्हणत असतील तर आपल्यासाठी ते मंदिर नाही. उदाहरण द्यायचं असेल तर मंदिरात जेव्हा आपल्याला एखादी वाईट दिशा असेल नाही, मग त्या गायला पण आपल्या माझ्या वाईट विचार येत असेल ते मंदिर त्याग केलं. पण आपल्याला चांग वासना निर्माण करणं झाले नाही ना. ते आपण मंदिरात गेल्याच्या नंतर एखादा दुसऱ्या आपला दिसत असेल तर ते मंदिर आपल्यासाठी राहू शकत नाही. असे जगात त्या स्थळात नेहमी करता आनंद देणार कधी दिसत होती. सूर्योदय उगवल्यावर बघा, तुम्हाला चिंता करायची गरज नाही, दुःख येणार नाही, कुठलं दिसणार नाही, कुठलं विसरणार नाही, ते फक्त आनंद देणार स्थळ. सूर्यास्त नेहमी आनंद देणारं स्थळ आहे. ही खरी भगवंताची मंदिर आहे. कर्णाचा चंद्र रात्रीला उगवला तिथे आनंद आहे. दुसऱ्या माणसाची गरज आहे त्याला, त्याला बघितलं की आनंद देते. पक्षी कुणीकडे करू लागलेला आहे, आकाशात पक्षी उडू लागलेला आहे. म्हणजे निसर्गामध्ये जे सौंदर्य आहे त्या सौंदर्यातील बघू लागला तर मला दुःख होत नाही. तर माणूस त्याच्याकडे बघत नाही. कृत्रिम जे इच्छा असेल, माणसाच्या हाताने जे केलं, जे सत्यानाश करून काहीतरी सुंदर दाखवलेलं आहे तिकडे माणूस धावतो. त्याचा खर्च करावा लागतो, हे करायचं नाही. देवाने जे मंदिर निर्माण केले त्याला जेल नाही, त्याला फूल नाही, त्याला हळद नाही, त्याला कुंकू नाही, काही न करता आनंद देते. सूर्य देताना बघायला कसं दिसत, त्यांना लाल एकदम छान दिसते. काय दिसत नाही ते पाहिला का? सूर्य देताना पाहिला का? पैसे लागतात का नाही? सूर्य बघायला पैसे लागतात. सूर्य हस्त होताना पैसे लागतात काय? मग देव तिथं वाटतो काय? देव कुठं वाटते? हा देव हा पैसा लागतो. काय केलं की आपल्याला सगळ्या मंदिरात देव असं स्थितीला गेलं. देव येतात बघाल तर मोठी माणसं सगळं देव येतात पाहिजे. वेदांचं सगळ्याच वर्णन केलं. सूर्याचं वर्णन, चंद्राचं वर्णन, पावसाचं वर्णन, ढगाचं वर्णन. त्याच्याच परिसर त्यांना मुलीला दिसला, ऋषींना दिसला, सागरांना दिसला.
आपल्याला तिकडे फुकट आहे, फुकट नाही बघायचं. मंदिर बांधलं जिथं अनेक अडचण निर्माण झाल्या तिथं आमचा देव दिसतो. जिथं घरात तोंडा लागलं की देव दिसायला लागला इकडे लोकांना, आणि पैसे खर्च करण्यामध्ये माझी हातून म्हटलं बाबा तर संगती वेळी आणि संगतीमध्ये पूर्ण रीतीने सत्य रूपानं प्रत्यक्ष अनुभूतीने ज्याला ज्ञानाची प्राप्ती नीट झालेली आहे, अनुभव असेल का काही सम्यक वेळी अनुभवे जी दुसरे तत्व आढळे झाला ते खरं जे तत्व आहे पूर्ण रूपाने त्यानं पाहिलं म्हणजे तो खऱ्या प्रकारचा करू ते दोन्ही काही याचे भावे मानसुद्धा ते दोन्हीला एकच मानतात, वेगळं मानित नाही. तर ही गोष्ट समजण्यासाठी आपल्याला साधनेची आवश्यकता आहे आणि ती साधना व्हावी म्हणून आपल्या या कार्यक्रमाची आपल्या रूपरेषा आहे की आपल्याला जर भगवंताकडे जायचं जर असेल, परमेश्वराकडे प्राप्त करून घ्यायचं जर असेल तर आपल्याला नीट एका मार्गाने जाणं आवश्यक आहे. म्हणून सांख्ययोग किंवा योग किंवा संन्यास योग असं म्हणत असताना आपल्या अंतःकरणामधला संशय सोडता आला पाहिजे. म्हणून बाहेर जे काही साधू शिकतात हे साधू नक्कीच असतील याची खात्री नाही. जे घर संसार करीत असतात ते साधू नाहीतच हे सांगता येत नाही. कारण साधूचं लक्षण कपड्यावर नाही, घरावर नाही, मंदिरावर नाही, त्याच्या पूजेवर नाही, त्याच्या आसनावर नाही, त्याच्या प्राणावर नाही. सगळी साधनं कशासाठी मी आणि माझे त्या दोन वस्तू ज्यांच्या वृत्तीतून निघून गेल्या सगळ्या मोठ्या कोणाच्या मी फळानं आहे, मी पंथाचा आहे, या धर्माचा आहे असं म्हणत राहतात माणसं. मग ते चाकरीतून चालत राहतात. मी जर वार केले दत्त संप्रदाय आपला नाही म्हणतो, दत्त सांगा तर वार करून माझा नाही म्हणतो. हिंदू असं तर मुसलमान वेगळा झाला, मुसलमान झाले तर हिंदू वेगळा झाला, महानगर असं तर वार करून वेगळा झाला. ते असं जे भिन्न भिन्न का आहे त्या मंदिरावरून झाले, बाहेरच्या वस्तूवरून झाले, त्या परमेश्वराच्या अनुभव झाले काय नाही. ज्यांनी समजा परमेश्वर आत बघायला जाऊ लागलो आपण, आत म्हणजे डोळे बंद, नाक बंद, कान बंद, सन्मुखी मुद्रा लावून समजा मध्ये ज्या वस्तू दिसतात त्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना वेगळ्या वेगळ्या दिसतात. काय एकच दिसते ही खरी अनुभूती आहे की आम्ही जर समजा परमेश्वराला आत तसा शुद्ध हृदय आहे, सगळ्याच्या मध्ये रक्तच आहे, सगळ्याच्या मध्ये हाडं आहे, सगळ्यांना ध्वनी ऐकू येतो. अनेक ध्वनी जो आहे मुसलमानाला ऐकू येतो, महानवर ऐकू असं आहे का, महानवर ऐकू येतो दत्त संप्रदाय तर ऐकू येत नाही असं आहे का. नाही, जगात एकाही सगळ्या मानवाच्या मध्ये अंतःकरणामध्ये ध्वनी चालू आहे. तो ध्वनी ऐकण्याचं शिकवा. म्हणून प्रथमतः देवानी व्यवस्था केली होती. जग निर्माण केल्याबरोबर जग निर्माण झाले, ज्ञान तयार झालं, ज्ञान तयार करून ठेवलं की माणसं एवढ्या सगळे कुठेतरी धावतील नाही. म्हणून सर्व ज्ञानाकडे जायचं जर असेल, परमेश्वराकडे जर परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या मार्गदर्शकाच्या म्हणण्यामध्ये चालायला म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनावर आपण जर जाऊ लागलो आणि जात असताना आपला जर निश्चय झाला नाही तर आपल्याला दुःख व्हायची काही आवश्यकता नाही. आणि आपल्या परमेश्वराकडे जात असताना एखादी वस्तू आली, एखादी वस्तू गेली याबद्दल फारशी काळजी न करता आपण आपल्या घराला चिकून राहिलं पाहिजे. आणि मी कोणीतरी मोठा आहे अशा प्रकारचे अहंकार आहे तोही नंतर झाला पाहिजे. आणि माझ्या वस्तू ज्या असतील, माझे मतलब जे असतील त्यासाठी सुद्धा सतत चिंता करीत राहणं हे उपयोगाचं नाही. त्यातल्या त्यात जे आपली चिंता काहीच करत नाही त्याची तर अजिबातच चिंता करायची काही आवश्यकता नाही. जे आपली काळजी घेतात आपल्या घराला म्हणजे उपकारक आहे अशा लोकांची काळजी घेणं आवश्यक आहे. तर कोणी असं नसते आपले नातलगत काय कोणी जरी असेल आपल्या विचाराची एक जर असतील तर आपण आता आपण सगळे एक विचारायचे आहोत तर ज्ञानेश्वर आपला समजून पाहिजे. परमेश्वर आपल्या जाण्यासाठी ज्ञानेश्वर कोणते मार्ग सांगितले ते समजावणे आपला हा कार्यक्रम आहे. म्हणून आज आपल्याकडे एकच विचार मानण्यात आला की मोठेपणा जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते स्वतःचा मोठेपणा स्वतःला समजला पाहिजे. आपण मोठं होऊ लागलोय आपल्याला समजलं पाहिजे. नाहीतर आपल्याला जर समजलं नाही तर लहान असूनही लोक कोणाला मोठं म्हणतील काही भरोसा सांगता येत नाही. म्हणून लोकांनी मोठे म्हणावं याच्यासाठी आपण प्रयत्न करू नये. तर मोठेपणाची लक्षणं जी पूर्व काळापासून चालत आलेली आहेत ती समजून घेऊन आपणाला आनंद ज्याच्यामुळे होतोय ते कर्म सतत करत राहिलं पाहिजे. आणि ते कर्म करण्यासाठी तो आनंद प्राप्त करून घेण्यासाठी अंतःकरणाच्या मधून अहंकार निघून गेला तर आपला संन्यास घेता येतो, नाही तर संन्यास काही उपयोग नाही. म्हणून बाहेरच्या संन्यासाचं सुद्धा आपण परीक्षण केलं पाहिजे की जो मनानं असा झालेला आहे तो खऱ्या अर्थानं संन्यासी झालेला आहे. मन ज्याला असं प्राप्त झालंय, सुख त्याला प्राप्त झालंय,
म्हणून